ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेने केली बाळासह आत्महत्या। भुदरगड तालुक्यातील भेंडवडे येथील घटना। मुंबई येथे खोली घेण्यासाठी माहेरहून 2 लाख रुपये आणत नसल्याच्या कारणावरून पती, सासू-सासरे आणि नणंद यांनी दिलेल्या शारीरिक आणि मानसिक त्रासाला कंटाळून विवाहितेने आपल्या 2 वर्षाच्या बाळाला सोबत घेऊन विहिरीत उडी घेतली। यामध्ये त्या दोघांचा बुडून मृत्यू झाला। काजल अवधूत सलते वय वर्ष 30 राहणार भेंडवडे तालुका भुदरगड जिल्हा कोल्हापूर आणि त्यांचा मुलगा प्रियांश वय वर्ष 2 अशी त्यांची नावे आहेत। आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी संशयित आरोपी अवधूत बळवंत सलते, आई यशोदा, वडील बळवंत नाना सलते सर्व राहणार भेंडवडे तालुका भुदरगड, विवाहित बहीण श्यामल दत्तात्रय पाटील राहणार नाथवडे तालुका भुदरगड यांच्या विरोधात मैतेचा भाऊ शामराव सुरेश पाटील राहणार मुंगळी तालुका कागल यांनी भुदरगड पोलिसात तक्रार दिली आहे। पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की अवधूत सलते आणि त्याचे आई वडील बहीण हे संशयित काजल हिला मुंबई येथे खोली घेण्यासाठी माहेरहून 1 ते 2 लाख रुपये घेऊन ये म्हणून मारहाण करीत होते। 2016 पासून सलग केलेल्या शारीरिक आणि मानसिक त्रासाला कंटाळून काजल हिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं। तिला हा त्रास असह्य झाला होता। भेंडवडे येथे मंगळवारी दिनांक 26 रोजी रात्री दत्त जयंतीनिमित्त गावात सोंगी भजन होतं। सोंगी भजन पाहण्यासाठी अवधूत सलते याच्या घरातील सर्व मंडळी गेली होती। रात्री 10:30च्या सुमारास घरात कोणी नव्हतं। काजल हिचा 7 वर्षाचा मुलगा झोपला होता। त्यावेळी काजल हिने 2 वर्षाच्या लहान प्रियांशला सोबत घेऊन गावाच्या जवळच दक्षिणेला पांडुरंग धुमाळ यांच्या शेतातील विहिरीजवळ गेली। तिथे तिने आपल्या बाळाला पदरात बांधून विहिरीत उडी घेतली, पण नंतर ती ओरडू लागल्यानेच जवळच असलेल्या घरात ओरडण्याचा आवाज गेल्याने ते बॅटरी घेऊन विहिरीजवळ आले। तेथे काजल बुडत असल्याचं दिसल्याने तिच्या पदराला धरून ओढलं। त्यानंतर त्या दोघांना उपचारासाठी गारगोटी ग्रामीण रुग्णालयात आणला असता डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचं घोषित केलं। मोठा मुलगा झोपला असल्याने वाचला। अखेर काजल हिनं आपल्या 2 वर्षाच्या बाळासह विहिरीत उडी घेऊन जीवनयात्रा संपवली। अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक माने करीत आहेत। महानकर न्यूजसाठी अजित यादव, गारगोटी।